नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला खालिद कसूरी असल्याचं समोर. पहलगाममध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यात अनेक पर्यटकांचा बळी. पर्यटकांचा स्थानिक नागरिकांकडे मदतीसाठी याचना करतानाचा व्हिडिओ समोर. जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील दसरा चौकात मुस्लिम समाजातर्फे जोरदार निदर्शनं. आणि जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना आणण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांची तातडीची पत्रकार परिषद. आता पाहूयात बातम्या विस्तारात. भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला करून 27 जणांचा जीव घेतला. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामुळे केवळ भारतच नव्हे तर जगभर खळबळ उडाल्याचं दिसून येते. 2019मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाच्या संलग्नित दहशतवादी संघटना द रेजिस्टंट फ्रंट म्हणजेच TRFनं घेतली. पहलगामच्या हल्ल्याचा मास्टरमाइंड हा सैफुल्ला खालिद उर्फ सैफुल्ला कसूरी असल्याचं समोर आलं. काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कारवाईचं नियंत्रण हा सैफुल्ला खालिद करत असल्याची माहिती समोर येते. पहलगाममध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर अनेक लोकांनी त्यांचा प्राण गमावला आहे. अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले मृतदेह पाहून संपूर्ण भारतात संतापाची लाट तयार झाली. या भ्याड हल्ल्यानंतर पर्यटक स्थानिक नागरिकांकडे मदतीसाठी याचना करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. आतंकवाद्यांना आणि पाकिस्तानला चोख उत्तर देण्याची मागणी नागरिक यावेळेस सरकारकडे करत आहेत. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान कोल्हापुरात देखील या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम बोर्डिंगच्या वतीनं आंदोलन करण्यात आले. ऐतिहासिक दसरा चौकात जोरदार निदर्शनं करून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. अतिरेक्यांना फाशी द्या नाहीतर त्यांना जाळून टाका अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीनं करण्यात आली. आज जे आम्ही आंदोलन केलेलं आहे त्या काश्मीर खोऱ्यामध्ये वेळोवेळी अतिरेक्यांचा हल्ला सुरू आहे. ह्या टाइमेला त्यांनी परिसीमा गाठलेली आहे. ह्या देशामध्ये अराजकता माजवण्याच्या उद्देशानं त्यांनी धर्माचं नाव विचारून त्या लोकांची हत्या केलेली आहे. अशी अतिरेक्यांना पकडून त्यांना आपल्या जमिनीमध्ये दफन सुद्धा करू न देता ह्यासुद्धा छिन्न भिन्न करून ह्यासनी कुठं तर कचऱ्यामध्ये टाकून देण्याची गरज आहे. आणि अशी अतिरेकी शोधून ह्या सरकारनं त्या खोऱ्यातून पूर्ण बिमोड केलं पाहिजे अशी आमची कडकीची विनंती आहे. आणि हे झालेला हल्ला अतिशय अशा वेळेला झालेला आहे त्या देशामध्ये भांडणं लावायचा प्रयत्न जोरात चालू आहे. अशा पद्धतीने हे केलेला भ्याड हल्ला आहे म्हणताना ह्या जातीयतेमध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेला हल्ला आहे. मी ह्या झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं आणि मुस्लिम बोर्डिंगच्या वतीनं. पहलगाममध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर अनेक लोकांनी त्यांचा प्राण गमावला. यानंतर पुण्यातील पर्यटकांना परत आणण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीची पत्रकार परिषद घेतली. काल संध्याकाळपासून पुणे जिल्हा प्रशासन जम्मू काश्मीर प्रशासनाच्या संपर्कात आहे. जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे एक नंबर उपलब्ध करून दिला आहे. तसेच जम्मू काश्मीरच्या प्रशासनाचा व्हॉट्सॲप नंबर देखील उपलब्ध करून दिला आहे अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. त्याच्यामध्ये अनफॉर्च्युनेटली बरेचसे लोकांची मृत्यू पण झालेली आहे. त्याच्यामध्ये काही लोक जे महाराष्ट्राचे सुद्धा आहेत आणि ह्यापैकी 2 लोक जे आहेत ते पुण्याचे आहे ज्याची अनफॉर्च्युनेटली कालच्या त्यामध्ये मृत्यू झालेली आहे. काल संध्याकाळीपासून पुणे जिल्हा प्रशासन, राज्य शासन आणि जम्मू आणि काश्मीरचे राज्य प्रशासन त्याच्यासोबत आमच्या कंटिन्युअसली कोऑर्डिनेशन चालू आहे. याच्याशिवाय आपले जिल्ह्याचे बरेचसे जे लोक आहेत ते जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते तर त्याचीही माहिती आम्ही काल संध्याकाळपासून सुरुवात केली होती. त्यासाठी एक डेडिकेटेड नंबरसुद्धा आम्ही लोकांना दिला होता आणि जम्मू आणि काश्मीर प्रशासनचे जे नंबर आहे व्हॉट्सअप नंबर आणि फोन नंबर तेही लोकांना. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊयात. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. मला माहिती आहे थोडा वेळ लागतोय, पण इतक्या दिवसांच्या लपंडावानंतर
मी आता वचन देते की मी तुमची साथ कधीच सोडणार नाही. सोशलवर तर सपशेल, तुमच्या फोनवर मी कायम तुमच्या सोबत असेल. आता मी तुम्हाला कधीच एकटं नाही सोडणार, प्रॉमिस. काय करता इथे? अहो, स्वरंग मराठी नवे कार्यक्रम घेऊन परत येतेय. काय म्हणतोस लेका? हो मग आता आम्हीच नाही का लग्नाआधी कोर्टशिप करतोय. अगदी तसंच स्वरंग मराठी टीव्हीवर यायच्या आधी आपलं मनोरंजन YouTube आणि सोशल मीडियावर करणार आहे. बरोबर, चालू द्या तुम्ही. ओ अहो, चाललात कुठे? आधी लाईक शेअर सबस्क्राईब तरी करा. स्वरंग मराठी घेऊन येत आहे नवीन कार्यक्रमांची लयलूट. आता पहा कधीही, कुठेही आणि कितीही, तेही तुमच्या मोबाईलवर. अरे मग बघताय काय? ज्यांनी केले नसेल त्यांनी लगेच स्वरंग मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. अमरावती जिल्ह्यातील काही पर्यटक जम्मू आणि काश्मीर येथे अडकलेले आहेत. त्यापैकी काही पर्यटकांशी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी व्हिडिओ कॉलद्वारे विचारपूस करत त्यांना धीर दिला. अमरावती जिल्ह्यातील पर्यटकांना परत आणण्यासाठी त्या शासन व प्रशासनाच्या सतत संपर्कात आहेत असं त्यांनी कळवलंय. अमरावती जिल्ह्यातील 100पेक्षा जास्त पर्यटक सध्या काश्मीरमध्ये अडकलेत. नमस्कार. तुमच्या सगळ्यांची माहिती कलेक्टरांना दिलेली आहे मी. ठीक आहे, प्रशासनाला कळवलेलं आहे. तुमचा जो नंबर आहे 2-3 नंबर ते पण कळवलेले आहेत. काळजी घ्या आणि बरं ठीक आहे. बसेस वगैरे व्यवस्थित आलेले आहेत ना? परत कधी अमरावतीला कधी पोहोचणार? 26 ला बरं ठीक आहे. काय हो, काही काम असलं तर सांगा. काही अडचण आली तरी सांगा. हा हो, द्या. हा नमस्कार. बरे आहे ना तुम्ही? सेफ आहे ना? ठीक आहे. काळजी घ्या. ओके. बीड शहरातील पूरग्रस्त भागातील नागरिक सध्या तीव्र पाणीटंचाईच्या संकटाला सामोरं जात आहेत. पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून या कॉलनीत नळाला पाणी येत नाहीये. त्यामुळे नागरिकांचं दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांना दूरवरून पाणी आणावं लागतंय. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होती. आमची अशी मागणी आहे की आमचे 10-10, 12-12 दिवस झाले आमचे नळ आलेले नाही. आमच्या घरी प्यायला पाणी नाही. मी तिथं पाण्याच्या टाकीवर 2 दिवस झाले चक्रा मारतो. मी म्हणलं 1000-2000 लिटरचा तरी आम्हाला टँकर द्यावा. मी रसूल साहेबाला फोन लावलो, हाडुळे साहेबाला फोन लावलो आणि हाडुळे साहेबाला फोन लावून सांगितलं की बाबा आम्हाला निदान कमीत कमी 1000 लिटरचं तरी आमच्या महिलेवाल्याला पाणी द्या. ते 2 दिवस झाले निघतात. कधी तर त्यांचे फोनच बंद ठेवते. रसूल साहेब तर इतका अशी बोलायची पद्धत इतकी बेकार आहे त्यांची. आणि ते ड्युटीवर असून त्यांना फोन लावलं तर कोण आहे, कशाला फोन लावलं, चल ठेव फोन. ते नीट बोलत सुद्धा नाही. आणि ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर आमचं एवढी मागणी आहे की ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेतलेले त्यांना तात्काळ त्यांना निलंबित करून दुसऱ्याला त्यांच्या जागेवर दुसऱ्याला घेण्यात यावे अशी आमची हात जोडून नगर परिषदेला कळकळीची विनंती आहे. पुण्यातील महिलांचे व मुलींच्या शरीराच्या पाठीमागील भागाचे व्हिडिओ चित्रीकरण करून इंस्टाग्रामवर प्रसारित केल्याची घटना पुण्यात घडली आहे. मात्र आरोपींवर गुन्हा दाखल का केला नाही म्हणून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारल्यामुळे हडपसर पोलीस स्टेशनमधून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना बाहेर हाकलून दिल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे. यामुळे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यात बसून आंदोलन केल्यानं हडपसर परिसरात अशांततेचं वातावरण तयार झालं आहे. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊया. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.
महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील. क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण, AJC स्पोर्ट्स. आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत, तुम्ही काय वेगळं देणार? तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल. मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी, फुटबॉल, खो खो, मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण, तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते. आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाहीत, पण आता मात्र ते बदलणार. आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे. मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी AJC स्पोर्ट्सला आजच जॉईन करा. तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक, जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल. रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे, ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो. चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत मधमाशांच्या हल्ल्यांचं सत्र सुरूच आहे. काल मंगळवारी सायंकाळी थायलंडमधून आलेल्या 40 पर्यटकांच्या ग्रुपवर मधमाशांनी जोरदार हल्ला चढवलाय. यात एक महिला पर्यटक गंभीर जखमी झाली आहे. तिला बेशुद्धावस्थेत अजिंठा येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. हल्ल्याच्या या घटना वारंवार घडत असल्यानं पुरातत्व विभाग आग्या मोहळाचा बंदोबस्त करण्याच्या बाबतीत गंभीर नसल्याचं दिसत आहे. बारामतीमधील आमराई येथील महात्मा फुले सोसायटीमध्ये सभागृह आणि सभामंडपाचा भूमिपूजन समारंभ राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोंदिया जिल्ह्यातील सौंदळ येथे ट्रॅव्हल्सला भीषण आग लागून संपूर्ण ट्रॅव्हल्स जळून खाक झाली. रात्री 9च्या सुमारास ही ट्रॅव्हल्स नागपूरवरून रायपूरच्या दिशेने जात असताना राष्ट्रीय महामार्ग 53वर सौंदळ गावाजवळ हा अपघात घडला. ट्रॅव्हल्सचा टायर फुटल्यानं ही आग लागली. या आगीत ट्रॅव्हल्ससह प्रवाशांचं संपूर्ण साहित्य जळून खाक झालं. या बातमीसह प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.